नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनी. TET+ सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलवर मी रुक्मिणी तुमचा दुसरा संप्रदाय कोणता आहे? साहचर्यवाद. साहचर्यवाद हा परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कोणताही पेपर घ्या, साहचर्यवादावर CTET असेल, TET असेल, या दोन्ही परीक्षेमध्ये साहचर्यवादावर प्रश्न 100% येतो. मग त्याचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर थॉर्नडाईक आहेत, पॅव्लोव आहेत, स्किनर आहेत. यांनी चेतक प्रतिसादाला जास्त प्राधान्य दिले. कल्पनांचे साहचर्य असेल आणि अभ्यास पद्धती कोणत्या त्यांनी वापरल्या? तर प्रायोगिक आणि आंतरनिरीक्षण. विद्यार्थ्यांनी स्वतःचं निरीक्षण कसं करावं या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला. मग त्यांनी काय शिक्षणामध्ये योगदान आहे त्याचं? साहचर्यवादाचं शिक्षणामध्ये योगदान काय आहे? तर अध्ययनाची तयारी करून घेणं, त्यांना पूर्वानुभव देणं, पुन्हा पुन्हा जर एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर पुन्हा पुन्हा ते घेणं त्यांच्याकडून करून, हे साहचर्यवादामध्ये महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा पुन्हा आपण एखादा अनुभव किंवा एखादी गोष्ट त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा करून घेतली तर त्याचं दृढीकरण होतं, हे या साहचर्यवादानं सांगितलं. मग साहचर्यवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? थॉर्नडाईक आहेत, पॅव्लोव आहेत आणि स्किनर आहेत. हे तिन्ही मानसशास्त्रज्ञ खूप महत्त्वाचे आहेत. आपण जाऊन त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहे पुढं जाऊन. परंतु आता म्हणजे साहचर्यवादामध्ये कोण पुरस्कर्ते आहेत हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा वाद आहे मनोविश्लेषणवाद. आता काल आपण बघितलं सिग्मंड फ्रायड हे मनोविश्लेषणवादाचे जनक आहेत. कालचं लक्षात आहे ना? कालचं लेक्चर नक्की बघा, खूप महत्त्वपूर्ण आहे ते. जसं आपण पुढं जाऊ तसं मागचं लेक्चर तुम्ही बघणं गरजेचं आहे. कारण त्याची जर तुम्हाला सांगड घालून अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मागचं लेक्चर बघितलं तरच पुढचं लेक्चर समजेल आणि आपोआप तुम्ही मानसशास्त्रामध्ये अपडेट होत जाल. आणि एक दिवस असा येईल तुम्ही परीक्षेला जायच्या टायमिंगला की मानसशास्त्र म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट आम्हाला येतात, त्याच्याबद्दल आम्हाला काही शंकाच नाही. असा दिवस नक्की येईल. त्याच्यामुळे लेक्चर पार्ट 1 पासून करा. आता आजचा आपला पार्ट 2 आहे. आता दुसरं काय आहे? मनोविश्लेषण वाद बघितला. सिग्मंड फ्रायड, आल्फ्रेड ॲडलर आणि कार्ल युंग हे मनोविश्लेषणवादामध्ये येतात. आता याची सुरुवात कधी झाली? तर 1900 पासून. मग यांनी कोणत्या अभ्यास पद्धती वापरल्या? काल मी सांगितलं होतं सिग्मंड फ्रायड यांनी अबोधावस्थेचं शास्त्र मांडलं. अबोधावस्था म्हणजे काय? ज्याची जाणीवच होत नाही ते. अबोधावस्थेचं शास्त्र म्हणजे काय? ज्याची जाणीवच होत नाही, जे जाणीवेच्या पलीकडेच आहे, ते अबोधावस्था ही सिग्मंड फ्रायड यांनी मांडली. मनोविकृतीचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मनोविकृतीच्या अभ्यासास सुरुवात झाली. स्वप्न विश्लेषण ही देखील कल्पना आहे, ती ह्याच्यामध्ये मांडली गेली मनोविश्लेषणवादामध्ये. म्हणजे सर्व अबोध अवस्था म्हणजे सर्व ज्याची आपल्याला जाणीवच होत नाही अशा सर्व गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे मनोविश्लेषणवाद. मग हे काय उपयोगी आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये किंवा शिक्षणामध्ये याचं योगदान काय आहे? तर व्यक्तिमत्वाच्या अबोध भागाची, विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्यामध्ये अबोध अवस्था कशी आहे याची जाणीव शिक्षकांना झाली पाहिजे. दुसरं काय? तर विद्यार्थ्याला जीवनामध्ये जगण्यासाठी किंवा त्याच्या जीवनशैलीमध्ये मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन शिक्षकांना केलं पाहिजे, हे देखील त्यांनी सांगितलं. अंतर्मुख आणि बहिर्मुख हा प्रश्न येतो. अंतर्मुख आणि बहिर्मुख याच्यावर. तर अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वादाच्या ज्या पद्धती आहेत त्याचा वापर केला जातो. असा प्रश्न येतो आणि याच्यावर आलाय प्रश्नसुद्धा. अंतर्मुख व्यक्ती आणि बहिर्मुख व्यक्ती लक्षणं सांगा. हे आपण पुढे जाऊन बघणार आहे. परंतु याच्यावर अभ्यास कोणी केला? तर तो सिग्मंड फ्रायड मनोविश्लेषणवादामध्ये याचा अभ्यास केला गेला. पुढचा आहे हेतुवाद किंवा सहज प्रवृत्तीवाद. सहज प्रवृत्ती समजलं का तुम्हाला? सहज प्रवृत्ती म्हणजे काय? आपल्या जे जीवनामध्ये आपलं वर्तन घडत असतं
ते सहज प्रवृत्तीवरच घडत असतं. सुरुवात आपली सहज प्रवृत्तीपासूनच होते. बऱ्याचदा मानसशास्त्र अवघड जाण्याचं कारण हे आहे की आपल्याला मानसशास्त्राच्या पूर्ण कॉन्सेप्टच माहीत नसतात. मग तो उपयोजनात्मक प्रश्न विचारला तर आपल्याला समजणार कुठून. आता तुम्ही म्हणाल मग मॅडम सांगा आम्हाला सहज प्रवृत्ती म्हणजे काय. सहज प्रवृत्ती म्हणजे कोणतंही कारण नसताना घडणारी प्रक्रिया असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आता जन्म झालेला बाळ आहे, ते अंगावरती पिणार आईला, ही झाली त्याची सहज प्रवृत्ती. त्याला कोणतं कारण नाही का त्याला आपण बाहेरचं गाईचं दूध आणून पाजणार आहोत. आता अंधारी खोली, आपण त्या अंधाऱ्या खोलीत गेलो, खूप भीती वाटली बाबा, मला खूप भीती वाटते बाबा, नाही पण मी इथंच थांबणार, मी अजिबात इथून हलणार नाही. असं नसतं. आपण 100% तिथून पळून जाणार बाजूला. मग हे आहे सहज प्रवृत्ती. जिज्ञासा असेल, एखादी गोष्ट करण्याची इच्छा, ते आपोआप करतो आपण. आता मला सांगितलं की तू वाचन कर वाचन कर वाचन कर, पण मला नाही वाचायचं ना, मी नाही वाचू शकत. माझ्या मनानं मला जर मनापासून वाटत असेल, माझ्या मनापासून जर माझी जिज्ञासा असेल की मला एखादी गोष्ट शिकायची आहे, त्याच्यासाठी मला वाचन करणं गरजेचं आहे, पण हे मला स्वतःला समजलं पाहिजे. ती जिज्ञासा झाली काय, माझी सहज प्रवृत्ती. परंतु मी दुसऱ्यानं सांगून जर केलं तर ती सहज प्रवृत्ती नाही, ही झाली सहज प्रवृत्ती. मग हा सहज प्रवृत्तीवाद किंवा हेतुवाद कोणी मांडला, तर विल्यम मॅकडुगल काल आपण मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये बघितले. विल्यम मॅकडुगल यांनी मानवी मनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मनाची व्याख्या केली त्यांनी. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, मनाची व्याख्या कोणी केली, याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न पण येऊ शकतो फिरवून. मग मनाची व्याख्या त्यांनी सांगितली, ते आपण काल पाहिलं होतं. याच्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाच्या स्थिर भावाचा, विद्यार्थ्यांच्या स्थिर भावाचा अभ्यास करणं शिक्षकाला का गरजेचं आहे हे देखील सांगितलं. शिक्षणातून विद्यार्थ्याच्या चारित्र्यावर काय परिणाम होतो. मॅकडुगल यांनी 18 प्रकारच्या सहज प्रवृत्ती सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्या ज्या 18 प्रकारच्या सहज प्रवृत्ती आहेत, त्याच सहज प्रवृत्ती आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जबाबदार असतात. आपण कसं वागतो, कसं राहतो, कुणाशी बोलतो, कोणत्या पद्धतीनं बोलतो, ह्या 18 प्रवृत्ती मॅकडुगल यांनी सांगितल्या सहज प्रवृत्तीवादामध्ये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा वाद आहे वर्तनवाद. काल बघितला होता वर्तनवाद, जे बी वॅटसन यांचा वर्तनवाद. मग त्यांना काय सांगितलं, वर्तनाचं मानसशास्त्र सांगितलं त्यांनी, वर्तनावर भर दिला त्यांनी. निरीक्षण आणि प्रायोगिक पद्धतीचा वापर केला आणि 1912 पासून यांचं वर्तनवाद सुरू झाला. वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास त्यांनी शिक्षणामध्ये मांडला, वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास. त्याच्यानंतर स्मृती, प्रतिमा, भावना, सवयी, विचार यांचा सखोल अभ्यास शिक्षणात महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं. व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी सांगितलं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तेव्हा शिक्षकानं त्याच्या अनुवंशापेक्षा त्याची परिस्थिती बघणं गरजेचं आहे. परिस्थिती माणसाला घडवते हे म्हणतात ते काही चुकीचं नाही. परिस्थितीच माणसाला घडवते. हातावरच्या रेषा बघून किंवा अनुवंशाने माझे आई वडील खूप मोठे आहेत म्हणून जर पूर्ण आपलं आयुष्य घडत असतं तर आपण अगोदरच ठरवलं असतं की आता मी शिक्षक आहे तर माझा मुलगा देखील शिक्षकच होणार, म्हणजे माझ्याकडे जे गुण आहेत ते सगळेच गुण त्याच्याकडे गेले असतील. हे पण आपण बघणार आहे किती टक्के गुण आई वडिलांकडून जातात, किती टक्के गुण आजी आजोबांकडून जातात, नातेवाईकांकडून किती टक्के येतात, पण हे पुढं आहे. मग ते काय म्हणतायत, मॅकडुगल काय म्हणतायत की अनुवंश महत्त्वाचा आहे परंतु इतका महत्त्वाचा नाही परिस्थिती इतका. परिस्थिती घडवते विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व आणि त्या परिस्थितीवर शिक्षकाने काम केलं पाहिजे.
वातावरण निर्मितीवर भर दिला पाहिजे. आपण आता बघतो बघा, आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये पण सांगितलं असतं विद्यार्थ्यांच्या शालेय वातावरण चांगलं असावं. त्यावर देखील त्यावेळी मॅकडुगल यांनी भर दिला होता. आता आहे समिष्टवाद. समिष्टवाद देखील खूप महत्त्वाचा आहे. कोपका, वर्धामयार, वर्धायमर आणि कोहलर यांनी समग्रतेचा सिद्धांत मांडला. याच्यावर TETला 2-4 वेळा प्रश्न आला. समग्रतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो कोहलर, कोपका आणि वर्धायमर यांनी मांडला. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की मर्मदृष्टीने समस्या उकलण्याचा अभ्यास. मर्मदृष्टी ही संकल्पना कोणी मांडली असा देखील TETला प्रश्न आला. मर्मदृष्टी आणि समग्रता लक्षात ठेवायची आणि समिष्टवाद संपला असं म्हटलं तरी चालेल. मग आपण यांचं त्यांनी कोणकोणते प्रयोग केले, कशावर केले हे पुढे जाऊन बघणार आहोत. परंतु समग्रता हा शब्द ध्यानात ठेवा, मर्मदृष्टी हा शब्द ध्यानात ठेवा आणि समिष्टीवाद हा शब्द ध्यानात ठेवा. बौद्धिक आकलन त्यांनी सांगितलं की शिक्षणामध्ये योगदान. आता तुम्ही मला शिक्षणामध्ये योगदान काय आहे मॅडम त्यांचं समिष्टवादाचं? तर प्रयत्नापेक्षा अध्ययनात बौद्धिक आकलनाला त्यांनी महत्त्व दिलं. प्रयत्न करणं तर गरजेचंच आहे, पण तितकंसं बौद्धिक आकलन पण होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि विद्यार्थ्यांना समग्र अध्ययन पद्धतीनं शिकवा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर सर्जनशीलता या विचारावर त्यांनी भर दिला. सानिध्य, साधर्म्याचा नियम, हे नियम आपण पुढे जाऊन बघणार आहोत. या नियमावर 100% TETला प्रश्न असतो. साधर्म्याचा नियम असेल, सानिध्याचा नियम असेल, मनस्थिती काय असावी, मनस्थिती शिक्षकांनी कशी समजून घ्यावी, याचा देखील हे देखील योगदान समिष्टवादामध्ये सांगितलं. आता शेवटचा आहे ज्ञानरचनावाद किंवा बोधात्मक संरचनावाद. याचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर जीन पियाजे आहेत, डेव्हिड आसुबेल आहेत, जोरम ब्रुनर आहेत आणि वायकोटस्की आहेत. याच्यामध्ये जीन पियाजेंचा आपण अगदी डीपमध्ये स्टडी करणार आहेत, कारण त्याच्यावर प्रश्नच येतात. TET असेल, CTET असेल, खूप प्रश्न येतात त्याच्यावर. CTETला तर असं असतं 1-2 मानसशास्त्रज्ञ निवड, त्याच्यावरच पूर्ण पेपर. खूप CTETला जीन पियाजेंवर खूप प्रश्न असतात, TETला सुद्धा असतात. तर ते आपण समग्रतेनं त्याचा अभ्यास करणं किंवा डीपली त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातले वायगोटस्की आहेत, ते सामाजिक ज्ञान रचनावादाचे पुरस्कर्ते आहेत. याच्यामध्ये त्यांनी ज्ञानाविषयी भरपूर मांडलं. ज्ञान प्रक्रियेचा अभ्यास असेल, ज्ञान निर्मिती कशी करावी, विद्यार्थ्यांना संबोध कसा शिकवावा, त्याच्यासाठी उदाहरणं कोणती द्यावी, हे देखील त्यावेळी त्यांनी सांगितलं. शिक्षणातलं योगदान म्हणाल तर NCERTचा 2005चा जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांचा 2010च्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर प्रभाव त्यांनी टाकला. ज्ञानविषयक विविध अनुभूती म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढवणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं योगदान आहे. कृतीशीलतेला शिक्षणात महत्त्व द्या. कधी पण कृतीयुक्त शिक्षण जर आपण विद्यार्थ्यांना दिलं तर ते बेस्ट होतं. त्यांच्या डोक्यामध्ये हातानं पण कृती केली जाते, डोळ्याद्वारे पण ग्रहण केलं जातं. मग ते शिक्षण बेस्ट राहतं मुलांसाठी. पाठांतरापेक्षा आकलनावर भर. म्हणजे रोट लर्निंग असं पण काही कामाचं नाही. रोट लर्निंग केलं तर आपण 1 महिना लक्षात ठेवू, पण जर आकलन झालं तर ते आपल्याला बरोबर पुढे जाऊन देखील लक्षात राहतं. म्हणून आकलनावर महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्मिती करणे. शिक्षकांच्या हातात आहे की विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची, एखाद्या विषयाची आवड नसेल तर त्यांना आवड कशी निर्माण करावी, हे त्यांचं योगदान आहे ज्ञानरचनावादाचं. हा ज्ञानरचनावाद खूप महत्त्वाचा आहे. हा पूर्ण टॉपिक आहे. आपण शेवटी सगळ्यात शेवटचा मानसशास्त्राचा टॉपिक आहे तो आपण घेणार आहे, ज्ञानरचनावाद. मग त्यावेळी मी तुम्हाला प्रश्न विचारले, ज्ञानरचनावादामध्ये आपण कोणकोणते पुरस्कर्ते बघितले होते? जीन पियाजे असतील, वायगोटस्की असतील, आसुबेल असतील, ब्रुनर असतील. सातत्यपूर्ण मूल्यमापनावर भर दिला त्यांनी. म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं सातत्यपूर्ण मूल्यमापन करणं किती गरजेचं आहे, हे जे आपण आता जेव्हा शिक्षक हे बघतात शाळेमध्ये, प्रत्यक्षरित्या त्या गोष्टीवर काम करतात,
हे तुम्हाला जास्त डीप तर मी सांगायची गरज नाही, कारण तुम्ही तेच काम तुमच्या हातातून तेच कार्य जास्त घडतं. विद्यार्थ्यांचं सातत्यपूर्ण मूल्यमापन करणं, त्यांच्या नोंदी ठेवणं, कोणता विद्यार्थी कुठं कमी पडतोय, मग तो पुढच्या महिन्यात जाऊन पुन्हा त्याच्यात आपण सुधारणा केली का, याच्यावरच शिक्षक बांधव काम करत असतात. हे त्यांना डीपली मला सांगावं लागणार नाही. तर विद्यार्थ्यांना आज आपण मानसशास्त्रातले महत्त्वाचे संप्रदाय बघितले. आता पुढच्या भागामध्ये आपण मानसशास्त्राच्या शाखा किंवा त्या पुढचा भाग आपण घेऊया. परंतु हा भाग बघणं तुम्हाला मस्ट आहे. हे सगळे संप्रदाय आहेत, हे म्हणजे याच्यामध्ये कोणता मानसशास्त्रज्ञ आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.